चला चला हिवाळा आला, मेथीचे लाडू खायची वेळ झाली. तर चला बघा, मी इथं सर्व हे साहित्य तुपामध्ये छान तळून घेतलंय. आहाहा! ही आली आपली मेथी आणि हे मी खारीक खोबरं गिरणीवरनं दळून आणले. 2 किलो खारीक आणि 1 किलो खोबरं. तुम्ही बघू शकता, खूप बारीक याला करायचं नाहीये. नाहीतर काय होतं ना, वरती दाताला चिकटतं आणि अरे देवा! मग तर खाणं मुश्किल होऊन जातं. तर मी हे इथं मेथी छान दळून घेतली आहे बारीक आणि चाळून घेतली आहे तिला. आणि आता आपण ते मिक्स करून ठेवले. मी जवळ-जवळ पाऊण किलो तूप इथे घेतले आणि 1 किलो गूळ घेतला इथं. आता छान मस्त दणदणक गूळ आपल्याला कुटायचा आहे, बारीक करायचं आहे. आणि बघा तुम्ही कशी मी तुकडे बारीक-बारीक करून घेतले. खूप अगदी बारीक किसत बसायची गरज नाहीये. मग आता तूप गरम झाले, त्यात मस्त गूळ आता आपला एकदाचा सोडून द्यायचा. हे बघा कसा मस्त पातळ झालाय गूळ. आहाहाहा! अगदी छान असा सर्र पडतोय बघा खाली. आणि आता आपल्याला काय करायचंय, हा जो गूळ आणि तुपाचं मिश्रण आहे, ते आपण जे सर्व आता साहित्य काय केलंय, मिक्स करून घेतले. काजू, बदाम तळून घेतलेले सगळं बारीक कुटण करून ते काय घेतलं आपण, सगळं मिक्स केलं. आणि त्यामध्ये आता आपल्याला काय टाकायचं, हे तूप आणि गुळाचं मिश्रण आपल्याला घालायचं आणि छान मस्त गरम-गरम चमच्यानी हलवायचं बरं का, नाहीतर डायरेक्ट हात टाकून हात हात पोळेल तुमचा. हां, तसे तर तुम्ही हुशारच आहात सगळे. तर मस्तपैकी काय झालं, थोडंसं गार झालं याला. तर मी आता हाताने छान मिक्स करून घेतलंय. बघा छान मिक्स करून घेते मी. आणि हे आता आपल्याला लाडू वळायला मी आता सुरुवात केली. तर हे बघा आपले मस्त मेथीचे लाडू आता काय झाले, तयार झाले. आता मस्त हिवाळा संपेपर्यंत मस्त दाब